ज्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे पिवळं, पांढरं किंवा केशरी आहे, अशा रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी अपडेट ही समोर आलेली आहे। अशा रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। अशा रेशन कार्ड धारकांना 5 नियम लावण्यात आलेले आहेत। या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील किंवा हे 5 नियम ज्यांचे पालन केले नाही तर त्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। तर पहा, ज्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे पिवळे, केशरी किंवा पांढरे आहे, अशा सर्व रेशन कार्ड धारकांच्या घरात जर या 5 वस्तू असतील, म्हणजे हे 5 नियम लावले आहेत, या नियमांचे पालन नाही केले तर अशा कुटुंबांचे रेशन कार्ड त्वरित बंद होणार असल्याचे सरकारकडून, केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। आणि हा नियम भारतातील प्रत्येक राज्यामध्ये लावण्यात आलेला आहे। रेशन कार्ड धारकांचे हे 5 नियम कोणते असणार आहेत किंवा या कोणत्या वस्तू आपल्या घरात असल्यावर आपल्याला रेशन कार्ड आपले बंद केले जाणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण सरकारने 1 एप्रिल पासून पुन्हा रेशन कार्डची लाडक्या बहिणींप्रमाणे छाननी सुरू केली आहे आणि ज्या रेशन कार्ड धारकांचे हे 5 नियमांचे पालन केले नसेल, अशा रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे त्वरित बंद केले जाणार आहे। तर हे 5 नियम कोणते असणार आहेत, कोणत्या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला रेशन कार्ड तुमचे बंद करावे लागणार आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर पाहूयात हे 5 नियम कोणते किंवा कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या वस्तूंमुळे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड हे बंद करावे लागणार आहेत। त्यातील पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांकडे 4 चाकी गाडी आहे, अशा रेशन कार्ड धारकांना रेशन तर मिळणारच नाही, परंतु असे कोण रेशन कार्ड धारक आहे त्याची चौकशी करून रेशन कार्ड बंद केले जाणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा पहिला नियम आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांकडे 4 चाकी आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातील एकाकडे जरी 4 चाकी असेल तरी त्या सर्व कुटुंबाचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। कारण सरकारच्या दृष्टीने 4 चाकी गाडी असलेला व्यक्ती हा गरीब व्यक्ती नसतो, त्यामुळे अशा व्यक्तींमुळे गरीब व्यक्तींना रेशन कार्डच्या लाभांपासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे सरकारने हा पहिला नियम आणला आहे। सरकार याबद्दलची परिवहन मंडळाकडे सुद्धा चौकशी करणार आहे, त्यातून सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा डाटा घेणार आहे आणि अशा रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। हा झाला पहिला नियम। त्यानंतरचा दुसरा नियम आहे तो म्हणजे ज्या रेशन धारकांना एकाच कुटुंबात राहून एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त 2 चाकी गाड्या आहेत, 2 व्हीलर गाड्या आहेत, मोटरसायकल असो किंवा स्कूटी असो, कोणतीही 2 व्हीलर गाडी एकापेक्षा जास्त एकाच व्यक्तीच्या नावे एकाच कुटुंबात आहे तर त्या सर्व कुटुंबाचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। हा झाला दुसरा नियम। काय आहे नियम तो तुम्हाला समजलाच असेल की 2 व्हीलर गाड्या तर सर्वांकडेच असतात, परंतु एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गाड्या असतील तर त्या कुटुंबाचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। हा झाला दुसरा आणि महत्त्वाचा नियम। यानंतरचा तिसरा नियम आहे तो म्हणजे त्यानंतरचा ज्यांच्या घरात काही लक्झरियस सामान आहे, मग त्यामध्ये AC किंवा डबल डोअर फ्रीज, त्यांचे रेशन कार्ड सुद्धा बंद केलं जाणार आहे। पण हे केव्हा, जेव्हा सरकारी काही लोक घरी येऊन चौकशी करतील तेव्हा। अजून ही चौकशी चालू केली नाही, परंतु जेव्हा ही चौकशी होईल तेव्हा मात्र अशांचे रेशन कार्ड सुद्धा बंद केले जाणार आहे। आणि सरकारचा यामागे मोटिव्ह एकच आहे, तो म्हणजे गरीब जी जनता आहे त्यांना रेशन मिळावं। अशा ज्यांच्याकडे फ्रीज आहे, डबल डोअरचा किंवा AC आहे किंवा काही लक्झरियस साहित्य घरात आहे, 2 व्हीलर गाड्या आहेत, 4 व्हीलर गाड्या आहेत, असे लोक हे गरीब ठरू शकत नाहीत आणि अशा लोकांमुळे गरीब जनता ही वंचित राहत आहे, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। आणि त्यामुळेच केंद्र सरकारने हे काही नियम लावलेले आहेत। आता हा नियम आहे तो अजून तर चौकशीला चालू केलं नाही, परंतु पुढे करणार असे मात्र केंद्र सरकारने सांगितले आहे। हा झाला तिसरा नियम। यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे
एकाच घरात एकापेक्षा जास्त व्यक्ती कमवत असतील तर त्या कुटुंबाचे रेशन कार्ड बंद होणार आहे, तसा सरकारचा आदेश आहे आणि चौकशी सुद्धा सुरू आहे। म्हणजे एका कुटुंबातील जास्तीत जास्त पगाराच्या नोकरीतून 2 व्यक्ती कमवत असतील, एकापेक्षा जास्त व्यक्ती कमवत असतील तर त्या कुटुंबाचे सुद्धा रेशन कार्ड बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे हा झाला 4था नियम। त्यानंतरचा पुढचा नियम आहे जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांनी चुकीचे इन्कम दाखवले आहे त्या प्रत्येक रेशन कार्ड धारकांची कसून चौकशी करून त्यांचा रेशन कार्ड बद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे। म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांनी बऱ्याच रेशन कार्ड धारकांनी असं केलं आहे की टॅक्ससाठी चुकीचे काही इन्कम दाखवले आहेत आणि अशा रेशन कार्ड धारकांची पूर्णपणे चौकशी करून त्यांचं सुद्धा रेशन कार्ड हे बंद करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर हा झाला 5वा निर्णय। त्यानंतरचा पुढचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांची मुले वर्षाला 50,000 रुपयेपेक्षा जास्त फी भरून शिक्षण घेतात अशा रेशन कार्ड धारकांचे सुद्धा रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे। सरकारचे म्हणणे आहे की जो व्यक्ती शिक्षणासाठी वर्षाला 50,000 पेक्षा जास्त खर्च करतो तो व्यक्ती गरीब म्हणूच शकत नाही आणि अशा व्यक्तींमुळे गरीब जनतेला रेशनचा लाभ मिळत नाही, काही लाभांपासून वंचित राहावं लागतं। म्हणून अशा व्यक्तींसाठी सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 50,000 पेक्षा जास्त रकमेची फी भरून जे मुले शिक्षण घेतात त्या मुलांच्या पालकांचं त्या कुटुंबाचं रेशन कार्ड बंद करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। हा निर्णय केंद्र सरकारचा आहे, त्यामुळे हा निर्णय सगळ्या राज्यांना सारखाच लागू राहणार आहे। हा झाला 6वा निर्णय, याची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप ई-KYC केली नाही त्यांचे रेशन कार्ड चौकशीनंतर बंद केलं जाणार आहे। आता ई-KYC बद्दल बऱ्याच वेळा तारीख एक्सटेंड केली होती, परंतु यावेळी मात्र 31 मार्च ही शेवटची तारीख दिली होती आणि 31 मार्च पूर्वी ज्या रेशन कार्ड धारकांनी ई-KYC केली नसेल अशा रेशन कार्ड धारकांचे सुद्धा रेशन कार्ड बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। कारण मला वाटतं 5 ते 6 वेळा तारीख ई-KYC बद्दल एक्सटेंड केली होती आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ई-KYC ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची करायची आहे। फक्त त्या कुटुंबातील जो प्रमुख आहे त्याचीच करून चालणार नाही, तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ई-KYC तुम्हाला करावी लागणार आहे, तरच तुम्हाला रेशन कार्डचा लाभ मिळणार आहे। कारण यासाठी सरकारने बऱ्याच वेळा मुदतवाढ दिली होती आणि इतक्या वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा आता जर दुसरी सोय करण्यात आलेली आहे की घरून ऑनलाईन सुद्धा तुम्ही ई-KYC करू शकता, अशी सुद्धा सोय करण्यात आली होती। तरीही काही व्यक्तींनी ही रेशन कार्ड धारकांनी ही ई-KYC केलेली नाही। सो अशा ई-KYC न केलेल्या कुटुंबाचे सुद्धा रेशन कार्ड बंद होणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। तर हे जे 7 नियम आहेत, जे 7 निर्णय आहेत ते केंद्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आलेले आहेत। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशीच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।